सो मेन पॉईंट काय होते की प्रिव्हियस लेक्चरमध्ये सगळ्यात महत्त्वाचं आपण टाइप्स ऑफ एरर स्टडी केले. त्यामध्ये होते सिंगल बिट एरर, बर्स्ट एरर. त्यानंतर आपण स्टडी केला एरर डिटेक्शन मेथड. त्यात होता LRC, CRC आणि VRC. आता आपण स्टडी करणार आहोत एरर करेक्शन मेथड. ठीक आहे. करेक्शन म्हणजे असे आपण ते जे काही डिटेक्शन आहे डिटेक्ट करून ते बिट्स काम काय करणार आहे आपण करेक्ट पण करणार आहे. त्यासाठी आपल्याकडे एक कोड आहे, त्याला म्हणतो हॅमिंग कोड. ठीक आहे. हा हॅमिंग कोड म्हणजे काय, सिम्पली लिनियर ब्लॉक कोड असतो. म्हणजे त्याला काहीतरी फिक्स लेंथ दिलेली असते आणि या फिक्स लेंथमध्ये काही पॅरिटी बिट्स पण असतात. दॅट मीन्स दे आर कॉल्ड ॲज अ रिडंडंट बिट्स. ठीक आहे. सो विथ द हेल्प ऑफ दिस रिडंडंट बिट्स वी कॅन चेक द एरर अँड करेक्ट दी एरर. म्हणजे एरर डिटेक्शन आणि करेक्शन दोन्ही पॉसिबल होतं विथ द हेल्प ऑफ हॅमिंग कोड. ठीक आहे. सो या हॅमिंग कोडमध्ये पॅरिटी चेकिंग मी म्हटली. पॅरिटी चेकिंग म्हणजे काय की आपण चेक करतो की दॅट गिवन डेटा इज हॅव्हिंग इवन पॅरिटी ऑर ऑड पॅरिटी. बट हे सगळं करण्यासाठी त्या पॅरिटी बिट्सची काहीतरी पोझिशन असते. ही पोझिशन असते इन द पॉवर ऑफ 2. ठीक आहे. पॉवर ऑफ 2 मध्ये असते. म्हणजे जर पोझिशन 1 घेतली त्यानंतर 2, 4, 6, 8 लाईकवाईज. ठीक आहे. सो ह्या मॅनरने पोझिशन असणार आहे. सॉरी 6 नाही, 2, 4, 8 लाईकवाईज. ठीक आहे. म्हणजे पॅरिटीच्या बिट्सच्या पोझिशन ज्या आहे ब्लॉक कोडमध्ये जो काही लेंथ ऑफ कोड असणार आहे तुमचा, लेंथ ऑफ कोड मे बी हा जो आहे मिनिमम लेंथ ऑफ कोड जो आहे हॅमिंग कोडचा स्टार्ट होतो 7 बिटने. त्यानंतर 7चा 13 नंतर पुढे ऑनवर्ड इन्क्रीज होत जातो. ठीक आहे. सो हा जो कोड आहे या कोडमध्ये पॅरिटीच्या ज्या पोझिशन्स असतात त्या पॅरिटीच्या पोझिशन्स फिक्स असतात. त्या पॉवर ऑफ 2 ने आपण इंडिकेट करतो. म्हणजे ही जर P1 असेल तर हा तुमचा P2, हा P4 आणि हा आहे P8 लाईकवाईज. ठीक आहे. सो या पोझिशन्स फिक्स असतात. त्यानंतर बाकीचे जे राहिलेले बिट्स असतात ते असतात डेटा बिट्स. ठीक आहे. सो हॅमिंग कोडमध्ये काय असतं, एक असतो डेटा बिट्स काही असतात आणि काही असतात पॅरिटी बिट्स. पॅरिटी बिट्स आर ऑल्सो कॉल्ड ॲज रिडंडंट बिट्स विच आर used to check or to detect the error and correct the error. ठीक आहे. सो याचा काही फिक्स फॉर्मॅट आहे. पहिला पॉइंट असा की पॅरिटीच्या पोझिशन्स मी तुम्हाला सांगितल्या. पॅरिटीच्या पोझिशन पॉवर ऑफ 2 मध्ये असतात. ठीक आहे. सो ही P1 असेल, अजून करा ही P2 असेल, हा तुमचा P4 असेल आणि हा आहे P8. नेक्स्ट पॉइंट जो आहे की तुम्हाला पॅरिटी चेक करायची असेल, म्हणजे मला P1 चेक करायचं असेल तर पॅरिटी चेकिंगसाठी माझ्याकडे जे बिट्स चेकिंग आहेत, कुठले कुठले मला बिट्स चेक करायचे, जो काही ब्लॉक असेल किंवा लेंथ ऑफ बिट्स असेल त्यामध्ये कोणते कोणते बिट्स चेक करायचे, तर तो P1 असेल तर तुम्ही चेक करणार बिट नंबर 1, बिट नंबर 3, बिट नंबर 5, 7, 9, 11 लाईकवाईज. ओके. सो बघा ऑड नंबर हे सगळे एक एक पोझिशन काय केली आपण स्किप केलेली आहे मधली. P1 घेतला तर P2 म्हणजे सेकंड नंबरचा बिट काय केला स्किप केला, नंतर 3 घेतला, थर्ड नंबरचा घेतला, नंतर 5th नंबरचा घेतला. सो लाईकवाईज समजा मला P2 ची पॅरिटी चेक करायची असेल, P2 सेट करायचं असेल किंवा चेक करायचं असेल तर त्या मोमेंटला मला P2 सेट करायचंय किंवा चेक करायचं आहे तर त्या केसमध्ये काय दिसते बघा की बिट जे व्हॅल्यू आहेत याची व्हॅल्यू स्टार्ट फ्रॉम P2 अँड P3. ठीक आहे. म्हणजे 2 कन्झिक्युटिव्ह घ्यायचे बिट्स, त्यानंतर मधले 2 काय करायचे स्किप करायचे. म्हणजे 2, 3 घेतलाय, 4, 5 मी स्किप करणार, पुढचे बिट्स घेणार 6, 7, परत 8, 9 स्किप करणार, पुढचा घेणार 10, 11 लाईकवाईज. क्लिअर. 2, 3, 4, 5 स्किप केला, 6, 7, 8, 9 स्किप केला, 10, 11. त्यानंतर माझा P4 बिट, पॅरिटी बिट काय P4 नंबरचा. सो P4 ला काय करायचंय, P4 ला 4, 5, 6, 7 हे 4 बिट्स घेतले. ठीक आहे. 4 नंबर, 5 नंबर, 6 नंबर, 7 नंबर. आता पुढचे 4 बिट्स काय करायचे स्किप करायचे. म्हणजे कोणते कोणते 8, 9, 10, 11 स्किप करायचं आणि पुढचा तुमचा असेल 12, 13, 8, 9, 10, 11 स्किप केल्यानंतर 12, 13, 14,
15 लाईकवाईज. ठीक आहे. सो हे नोट डाऊन करून ठेवायचंय. जेव्हा न्यूमेरिकल सॉल्व्ह करायचं असेल त्यावेळेस तुम्हाला हे लागणारे प्रत्येकाने नोटबुकमध्ये नोट डाऊन करा की पॅरिटी जेव्हा आपण सेट करतोय किंवा चेक करतोय त्यावेळेस त्या मुवमेंटला आपण P1 असेल तर बिट्स चेक करतो 1 3 5 7 9 11 नंबर. P2 असेल तर आपण चेक करतो 2 3 6 7 10 11. P4 असेल तर 4 5 6 7 12 13 14 15 लाईकवाईज. ठीक आहे. क्लिअर झालं इथपर्यंत. पुढचा पॉइंट. आता हा हॅमिंग कोडचं स्ट्रक्चर काय आहे. सो हॅमिंग कोडचं स्ट्रक्चर सिम्पली आपण आधी अज्युम करू 7 बिटसाठी. ठीक आहे. 7 बिट हॅमिंग कोड जो आहे तो या मॅनरने आहे. मगाशी सांगितलं 1 2 3 4 5 6 7. ठीक आहे. सो मगाशी सांगितल्याप्रमाणे पोझिशन्स जे आहेत काही पॅरिटी बिट्स असतात ह्या 7 बिट हॅमिंग कोडमध्ये आणि काही डेटा बिट्स असतात. पॅरिटी बिट्समध्ये आपल्या पोझिशन फिक्स असतात. P1 असतो, P2 असतो, P4 असतो. तो बरोबर 1 to 7 मध्ये बसतोय. म्हणजे P1 इथे समजा टाकला, आला P1, देन P2, हा थर्ड नंबर गेला इथे P4. ठीक आहे. आणि राहिलेले काय झाले डेटा बिट्स. डेटा बिट्स लेट अज्युम दिस वी युअर P1, P2, D3, P4, D5, D6, D7. क्लिअर. बिट्स कळाले तुम्हाला. हा कोड लिहून ठेवा. हॅमिंग कोडचा फॉर्मॅट लिहून ठेवा. 7 बिट हॅमिंग कोड फॉर्मॅट D7, D6, D5, P4, D3, P2, P1. आता एक एक्झाम्पल घेऊ. फॉर्मॅट कळालेला आहे, बिट्स कोणते चेक करायचे ते कळालेले आहेत. आता एक एक्झाम्पल घेऊ आपण. दॅट जनरेट 7 बिट हॅमिंग कोड. नोट डाऊन करत राहा. जनरेट 7 बिट हॅमिंग कोड. ठीक आहे. विथ डेटा बिट्स 1 0 1 1 and consider even parity. Generate 7 bit hemming code with data bits 1011 and consider even parity. Clear. Data bits even 1011 आहे. आता आपल्याला स्टेप वाईज एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे. फर्स्ट ऑफ ऑल राईट द 7 बिट हॅमिंग कोड स्ट्रक्चर. ठीक आहे. आधी ते लिहून घ्या. तर मी इकडे 7 बिट हॅमिंग कोड स्ट्रक्चर लिहून घेते. 1 2 3 4 5 6 7. ठीक आहे. ह्याच्यामध्ये फर्स्ट बिट जो आहे P1 असतो, P2 असतो, इथे काय असतो D3, देन P4, देन D5, देन D6, देन D7. ठीक आहे. क्लिअर. सो आता आपल्याकडे काय दिले त्यांनी एक्झाम्पल मध्ये डेटा बिट्स दिलेले. डेटा बिट्स काय दिलेले 1 0 1 1. करेक्ट. सो हे याच्यामध्ये लिहून घ्या. पॅरिटी बिट्स दिलेले नाहीये त्यांनी, फक्त डेटा बिट्स दिले. सो पॅरिटी बिट्स जसे तसे येतील आपल्याला ते सेट करायचे आहेत, चेक करायचे आहेत. हा. सो इथे D3 म्हणजे LSB बिट येणार इथे. सो 1. त्याच्या पुढचा बिट P4. ठीक आहे. त्यानंतर पुढचा D5 0 लिहून घ्या, D6 आणि हा D7. ठीक आहे. 1 0 1 P4 1 P2 P1. क्लिअर. आता मला काय याच्यामधले P1 ची व्हॅल्यू, P2 ची व्हॅल्यू आणि P4 ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. सो टू फाइंड आउट मी मगाशी सांगितलं while finding the P1 we have to consider the bit as 1 3 5 7. करेक्ट. सो आता बिट कन्सिडर करा 1 3 5 7. 1 3 म्हणजे काय 1 म्हणजे काय P1. ठीक आहे. थर्ड नंबर बिट म्हणजे काय D3 काय आहे तुमचा इथे 1. सो मी तो 1 लिहिला. फिफ्थ नंबर बिट काय आहे 1, तो 1 लिहिला. 7 नंबर बिट काय आहे 1. आता त्यांनी काय सांगितले आपल्याला कन्सिडर
इव्हन पॅरिटी. ठीक आहे, एक्झाम्पल मध्ये काय आहे, कन्सिडर इव्हन पॅरिटी. सो टू मेक इव्हन नंबर ऑफ वन्स, व्हॉट वी हॅव टू डू, सेट P1 ॲज 1. का, ऑलरेडी 3 1 आहे आणि इव्हन करायचं असेल तर आपल्याला 4 1 लागतील. 4 1 साठी काय करावं लागेल, P1 इज इक्वल्स टू 1 आपण काय करतोय, सेट करतोय. क्लिअर. सिमिलर वे, in the same way, consider check P2. सॉरी, चेक नाही, सेट P2. स्टेप 2 येईल, सेट P2. आता P2 साठी काय करतो आपण, बिट्स कोणते चेक करतो, 2 4 6 7. सॉरी, 2 3 6 7, काहीतरी चुकलं. 2 3 6 7. ठीक आहे. सो 2 म्हणजे काय, तुमचा पॅरिटी बिट. बाकीचे जे आहेत स्ट्रक्चर तुमच्याकडे आहे नोटबुकमध्ये लिहिलेलं, इथे पण परत दाखवते. P2 2 3 6 7 म्हणजे D3 D6 D7 येणार. सो D3 D6 D7 म्हणजेच काय, परत एकदा इथे लिहिते व्हॅल्यू 1 0 1 1 होती. सो म्हणजे हा झाला D7, हा झाला D6, हा झाला D3. सो D2 P2 नंतर 1 0 1. आता ऑलरेडी काय मिळालेलं आहे बघा, हा D3 होता, हा D6 होता आणि हा सॉरी हा D3 होता. इथे काय आहे, D3 D5 D6 आणि D7. सो D5 आपण स्किप केलं आणि बाकीचे घेतले. सो हा D5 काय केला आपण, स्किप केला आणि बाकीचे 1 0 1 नोट डाऊन केले, 1 0 1. सो P2 1 0 1, इव्हन नंबर ऑफ वन्स पाहिजे. ठीक आहे, इव्हन नंबर ऑफ वन्स पाहिजे म्हणजे ऑलरेडी आपल्याला 2 आहेत. वन नंबर ऑफ वन्स काउंट केले तर याच्यामध्ये दिसत आहेत ऑलरेडी नंबर ऑफ वन्स आर 2, म्हणजे दे आर ऑलरेडी इन द इव्हन फॉर्मॅट. देअरफॉर सेट P2 इज इक्वल्स टू 0. नोट डाऊन करत चला हा, मला एवढं शक्य नाही होणार प्रत्येक वेळी. सो व्हॅल्यू काय केली आपण, याला सेट P2 ॲज 0. नेक्स्ट लास्ट राहिला P4. सो थर्ड स्टेप, सेट P4. फॉर दॅट पर्पज वी चेक्ड बिट नंबर्स ॲज P4, सॉरी, बिट नंबर्स ॲज 4 5 6 7. अगेन कोड काय होता आपल्याकडे, 1 0 1 1. सो ॲज पर दॅट P4 D5 D6 D7. हा तुमचा D3 आहे, तो स्किप करायचा, बाकीचे हे 3 लिहून घ्या, 1 0 1. ठीक आहे. सो परत इथे काय झालेलं आहे, इव्हन नंबर ऑफ वन्स आलेले आहे. ठीक आहे. सो देअरफॉर P4 सेट ॲज 0. सो व्हॅल्यू काय काय आल्या मला सांगा वन बाय वन. पहिला आली P1 ची व्हॅल्यू किती आली, 1 आली. ठीक आहे, P1 आला 1, P2 किती आला 0 आणि P4 किती आला 0. आता आपल्याला काय करायचंय, 7 बिट हॅमिंग कोड जनरेट केला आपण, सगळे फॉर्मॅट झालेलं आहे. 7 बिट हॅमिंग कोडचं स्ट्रक्चर परत इथे ड्रॉ करायचं, 1 2 3 4 5 6 7. ठीक आहे. सो इथे काय होता, P1 P2 D3 P4 D5 D6 D7. सो व्हॅल्यूज P1 ची आली 1, P2 ची किती आली 0, D3 किती होता 1, करेक्ट ना, P4 0, D5 1, D6 0 आणि D7 1. हे झालं तुमचा जनरेशन ऑफ हॅमिंग कोड. कळाला हाऊ टू जनरेट हॅमिंग कोड. आता प्रॅक्टिकल मध्ये तुम्ही एक्सॉरिंग केलं असेल, बरोबर ना.
यू माइट परफॉर्म एक्सॉरिंग. एक्सॉरिंग का परफॉर्म करतो? इव्हन पॅरिटी जेव्हा तुम्ही चेक करता त्यावेळेस तुम्हाला ऑब्झर्व होते की सिमिलर बीट असेल तर तुमची पॅरिटी बाय डिफॉल्ट काय जाते? 0 जाते. आणि ऑड असेल तर तुमचा काय होतोय? पॅरिटी सेट होते 1. सो एक्सॉरिंगचं पण फंक्शन सेम आहे. सिमिलर बीट्ससाठी 1-1 साठी आपण पॅरिटी सेट केली ते 0. आणि नंबर ऑफ बीट्स जर 2 असेल तर पॅरिटी सेट होते 0. आणि अल्टरनेट 1 असेल तर पॅरिटी सेट होतं ते 1. सो त्यामुळे आपण प्रॅक्टिकली एक्सॉरचा यूज करून पॅरिटी चेकिंग करत असतो हॅमिंग कोड जनरेशनमध्ये. आणि तिथे पण तसंच बीट चेकिंग करतो. क्लिअर? सो हा झाला 7 बीट हॅमिंग कोड जनरेशन. एक्झाम्पल दिलं तर सॉल्व्ह करता येईल तुम्हाला? 2 मिनिटात सॉल्व्ह करा, मग आपल्याला पुढचं टॉपिक घेता येईल याचाच पुढचा करेक्शनचा, हाऊ टू करेक्ट इट. आता हे झालं जनरेशन फक्त. पुढे आपल्याला डिटेक्शन अँड करेक्शन त्या मेथड चेक करायचे. तर एक्झाम्पल घ्या 1101. हाच होता का आता? डेटा बिट काय होता? 1011 होता. ठीक आहे. ओके, ठीक आहे. डेटा बिट्स घ्या मग आता 1101. सेम जशी मी स्टेप सांगितलं त्या स्टेप वाईजच सॉल्व्ह करायचे. आणि हे एक्झाम्पल सॉल्व्ह झालं की आपल्या ग्रुपवर शेअर करा. ठीक आहे, नोटबुकमध्ये. मला आन्सर इथे सांगा 1 बाय 1 पॅरिटी कोणत्या कोणत्या आलेल्या आहेत. हा सुजल, बर, चेक करत राहा. हा तुमचा D3 आहे. होतंय का शेअर? अलाउड केलंय बघ मी आता. इमेज म्हणून शेअर कर, फोटो. हं, चालेल चालेल. थांब, एकदम स्टेबल पकड. ठीक आहे. नाही, आधी बरोबर होतं. आता बरोबर आहे. राहू दे राहू दे राहू दे. 101. बरं, 1357. P1357 357 101. ओके, 0. P2 2367 367 110. P2चं काय आहे? इव्हन पॅरिटी ना? नाही नाही, ऑड नंबर ऑफ वन्स असे आहेत ना, मग आता P2 काय जाणार? 1 व्हायला पाहिजे. हो ना, मग 3 टाइम्स 1 आहे ना, आपल्याला इव्हन पाहिजे. ठीक आहे, P2 1 कर. त्यानंतर P4 011. P4 0 कर. कारण इव्हन नंबर ऑफ वन्स ऑलरेडी आले तिथे, बरोबर?
6 आणि 5 6 7 0 1 1 चा डेटा आहे ना. 0 1 1 म्हणजे ऑलरेडी इवन नंबर ऑफ वन्स आले, सो 0. सो आता करेक्ट करून हायमिंग कोड आहे ना बोर्डवर टाक इथे. व्हाईट बोर्ड मी शेअर करते, तिथे लिहून दे. चालेल, ठीक आहे. ऑफ कर तुझं शेअरिंग. सो डेटा काय होता आपला? 1011 होता ना. ठीक आहे. P2 काय आला? P1 P2 P1 किती आला? P2 P2 1 P4 0. इवन नंबर ऑफ वन्स काउंट करायचे त्या ज्या बिट्स मधले, आणि जर इवन आले तर समजायचं पॅरिटी चेक काय करतो आपण, सेट करतो 0ला. आणि जर ऑड आले तर पॅरिटी काय करतो, सेट करतो 1ला. सो तुमचा ब्लॉक कोड काय येणार बघा मग. P1 आला 0, नंतर P2 आला 1, त्यानंतर D3, नंतर P4, मग D5, D6, D7. सगळ्यांचं आलंय आन्सर हे. ओके, व्हेरी गुड. ठीक आहे. नेक्स्ट जी मेथड आहे, नेक्स्ट मेथडमध्ये आता आपण हाच ब्लॉक कोड कन्सिडर करू, आणि एरर डिटेक्शन करेक्शन मेथड. हा ब्लॉक कोड कन्सिडर करताना काय करू, एखादा बिट चेंज करून घेऊ. आणि इवन पॅरिटी परत एकदा कन्सिडर करायची. दॅट मीन्स एक्झाम्पल काय, फॉर द गिवन हॅमिंग कोड 7 बिट हॅमिंग कोड, डिटेक्ट दी एरर अँड करेक्ट इट. ओके, एरर डिटेक्शन अँड करेक्शन करायचं आहे तुम्हाला. सो 7 बिट हॅमिंग कोड आपण आधीचाच घेऊ, फक्त त्यातलं एखादा बिट चेंज करून घेऊ. तो 7 बिट हॅमिंग कोड काय होता तुमचा इथे, P1 P2 D3 P4 D5 D6 आणि D7. तो मी दिलेला होता 1011. मी आता काय करते, 1001 करते. एक मिनिट, 1 इथे नाही, इथे. आणि तुमच्या पॅरिटी काय होत्या आलेल्या, P1 काय होता, 0 होता ना, P2 1 होता आय थिंक, आणि P4 पण 1 आलाय का, P4 0 आहे, P4 0 आहे, 0 आहे. आपल्याला काय चेक करायचं, बरोबर D5 येतो की नाही ते चेक करायचे. म्हणजे ऑलरेडी त्याने दिलेलं असणारे बिट, असं ऍझ्युम करू की आपल्याला हे काहीच माहित नाही डेटा बिट ऍक्च्युली काय ट्रान्समिट झालेला आहे. स्टील वी नीड टू चेक दी एरर. सो आपल्याकडे दिलेला त्यांनी 7 बिट हॅमिंग कोड आहे 1000110. आता परत एकदा सेम मेथड स्टेप वाईज चेक करायचं. P1 चे बिट्स कोणते कोणते आपण चेक करतो, 1 3 5 7. तर ऑलरेडी P1 किती दिलेला आहे, 0. थर्ड नंबर बिट आहे 1, 5 नंबरचं बिट आहे 0, आणि 7 नंबरचं बिट आहे 1. आणि त्यांनी काय सांगितलंय, कन्सिडर इवन पॅरिटी. सो इवन पॅरिटी ॲज ऑलरेडी वी गेट इवन नंबर ऑफ वन्स. 2 1 आहेत म्हणजे इवन 1 झालेले आहेत. ठीक आहे. सो सेट P1 ॲज 0. आता P1 काय केला, 0 केला, आणि इथे मेन्शन केलं दॅट देर इज नो एरर बिकॉज वी गेट इवन पॅरिटी, हेन्स नो एरर, देअरफॉर सेट P1 इज इक्वल्स टू 0. ही पहिली व्हॅल्यू झाली. नंतर P2 ला आपण चेक करतो 2 3 आणि 2 3 आणि काय 4 5 6 7. ठीक आहे, 7. सो परत आता P2 ची व्हॅल्यू काय इथे दिलेली 1, D3 ची व्हॅल्यू आहे 1, D6 काय 0, आणि D7 काय 1. सो ऑड नंबर ऑफ वन्स आहे. सो काय झालंय, वी नीड इवन, देअरफॉर एरर इज ऑकर. एरर ऑकर झालंय म्हणून P2 काय केला, सेट केला, आणि इथे मेन्शन केलं, स्टेटमेंट दिलं दॅट एरर इज ऑकर्ड. ठीक आहे. सो P2 सेट केला 1 ला. नेक्स्ट P4 चेक करायचं आहे, 4 5 6 7. सो 4 नंबरचा बिट काय 0 5 0 0 1. ठीक आहे, म्हणजे
0001 0001 हा आपला झाला. परत इथे काय झालंय, ॲज ऑड नंबर ऑफ वन्स आर देअर, हेन्स set P4 as 1 and we consider that error is occur because we get odd parity. इवन पॅरिटीच्या ऐवजी आपल्याला काय मिळालेलं आहे, ऑड पॅरिटी मिळालंय, हेन्स एरर इज ऑकर्ड. आता जे काही व्हॅल्यू मिळाल्या त्या काय करायच्या, लिहून घ्यायच्या क्रमाने, P2 P1 P2 अँड P4. इथं लिहिला P1 P2 आणि P4. सो P1 काय आला होता आपल्याकडे आन्सर, P1 0 P2 1. एक मिनिट, पहिल्या याच्यात चुकलंय का आपलं, नाही ना, 0101 0101 बरोबर आहे, 2367 1101. ठीक आहे, काहीतरी मिसिंग आहे, बघू. P1 किती होता, 1 आलेला आय थिंक ना. P1 0 P2 1 0 1 1. ऍक्च्युली आपली बिट व्हॅल्यू जी आहे, 110 मिळाला. सो 110 म्हणजे काय येतोय, बायनरी 110, त्याला डेसिमल मध्ये कन्वर्ट करा. आन्सर काय येतं, काय तर 110 म्हणजे काय डेसिमल मध्ये, ओके. सो 6, दॅट मीन्स आता तिथे काय म्हटलेलं त्यांनी, दॅट D6 बिट चेंज झालेला आहे, D6 बिट हॅज बीन चेंज्ड. सो D6 बिट चेंज झालाय म्हणजेच काय, आता आपल्याकडे काय होता, D6 बिट, D6 बिट मध्ये हा काय होता, 0 होता. सो 0च्या जागी आपल्याला काय करावं लागेल, तो चेंज करावा लागेल, त्याला काय करावं लागेल, 1 करावं लागेल. ठीक आहे. सो त्याला 1 केल्यानंतर इथे पण काय येतो बघा, इथला चेंज होतो, इथे इव्हन होतं, जिथे एरर ऑकर होता तिथे एरर काय झाला, मिनिमाइज झाला. ठीक आहे. त्यानंतर पुढचा P4च्या तिथे पण एरर आला होता, जर D6 रिप्लेस केला मी 1 ने, तर तिथे पण काय झाला, एरर गेला आणि बाकीच्या सगळ्या पॅरिटी काय झाल्या, सेट झाल्या 0ला आणि तुमचा ओरिजिनल डेटा मिळतो. ठीक आहे. सो या मॅनरने तुम्हाला काय करायचं आहे, आता चेंजिंग बाय चेंजिंग द हॅमिंग कोड, D6 बिट हॅज बीन चेंज्ड. मग मी आता न्यूली जनरेटेड हॅमिंग कोड इथे लिहिते. P1 P2 D3 P4 D5 D6 D7. सो कोड काय आलेला आहे आपला, P1 काय होता, P1 होता 0, P2 होता 1, P4 होता 1. नंतर D6 बिट जो आहे तो 0 होता, त्याला आपण काय केला, 1 केला, करेक्ट करून घेतला. D6 बिट चेंज करायचं आपल्याला, तिथे एरर ऑकर झालेला आहे. त्यानंतर बाकीचे कोड्स काय होते, जो चेंज केला तो झालेला आहे. बाकीचे D7 1 आहे, D5 0 आहे.
ठीक आहे, D3 1 आहे. D7 1, D5 0, D3 1. हा झाला करेक्टेड हॅमिंग कोड. ठीक आहे. सो याच्यामध्ये तुम्ही एरर डिटेक्ट पण केलं, एरर डिटेक्ट करून त्याला काय केलं, करेक्ट पण केलं. ठीक आहे. सो हा झाला करेक्टेड हॅमिंग कोड. हा पूर्ण जर सॉल्व्ह केला तर तुम्हाला सगळीकडे काय मिळतंय, इवन पॅरिटी मिळते. दॅट मीन्स ऑन द रिसिव्हिंग साइड वॉट एव्हर द कोड इज रिसिव्ड इट इज करेक्टली रिसिव्ड बाय द रिसिव्हर. कळाला? कोणाला काही डाऊट याच्यामध्ये? एरर करेक्शन. होमवर्कसाठी एक एक्झाम्पल घ्या. हॅमिंग कोड 7 बिट हॅमिंग कोड देते मी तुम्हाला, सॉल्व्ह करायचं आहे. तुम्हाला काय करायचं आहे, एरर करेक्शन आणि डिटेक्शन दोन्ही करायचं आहे. बिट व्हॅल्यू घ्या 7 बिट हॅमिंग कोड फॉर होमवर्क 10111101. ठीक आहे, हा कोड घ्या. कन्सिडर ऑड पॅरिटी. ठीक आहे, मी आता इवन पॅरिटीचं एक्झाम्पल एक्सप्लेन केलेलं आहे. तुम्हाला कन्सिडर करायची ऑड पॅरिटी. हे सॉल्व्ह करून मला नोटबुकमध्ये सॉल्व्ह करा आणि आपल्या ग्रुपला शेअर करा.